विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, नमस्कार. दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी आपण राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाला सामोरे जाणार आहोत. इयत्ता 8वी साठी हे सर्वेक्षण मराठी, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान या विषयाच्या संदर्भात होणार आहे. तर इयत्ता 8वी साठी ज्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्या मॉड्युलर मॅट्रिक्स या प्रकारच्या असतील. याचाच अर्थ विद्यार्थ्याला एकूण 2च विषयाचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत. 8वी साठी 4 टेस्ट बुकलेट्स असतील. यामध्ये एकूण 60 प्रश्न आणि 120 मिनिटांचा वेळ असेल. 60 प्रश्नांपैकी 12 प्रश्न हे अँकर प्रश्न असतील. तर थोडक्यात अँकर प्रश्न म्हणजे काय? तर प्रत्येक विद्यार्थ्याला विचारले जाणारे हे कॉमन प्रश्न असतील. या अँकर प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांच्या मधील ज्याही काही क्षमता आहेत त्या क्षमतांच्या मधला फरक लक्षात येणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे 2017च्या नास परीक्षेमध्ये जे अँकर प्रश्न होते तेच प्रश्न कदाचित 2021 या सर्वेक्षणामध्ये असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आपल्याला या अँकर प्रश्नांपैकी काही प्रश्नांची चर्चा आज इथे करायची आहे. तर आपण आता एक एक प्रश्नांची चर्चा करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. कडुलिंबाची साल ही टिंबटिंब असते. तर याचं उत्तर आहे खरखरीत आणि खवलेदार. तर या प्रकारे जर कडुलिंबाची साल ही खरखरीत आणि खवलेदार असण्यामागचं कारण त्याचं खोड हे काष्ठमय असतं आणि साल कोरडी होऊन मुख्य खोडाच्या आवरणापासून थोडीशी सुटी होते आणि त्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ती रुक्ष आणि कोरडी होते. त्यामुळे याचं उत्तर आहे खरखरीत आणि खवलेदार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कारपेक्षा सायकली चांगल्या कशा आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्या हवेचे प्रदूषण करीत नाहीत. कारण सायकल ही प्रामुख्याने व्यक्तीच्या स्नायूक शक्तीवर अवलंबून असते, परंतु कारच्या द्वारे ज्या प्रकारचं इंधन म्हणजे डिझेल, पेट्रोल, LPG चालते यामुळे अर्धवट ज्वलनामुळे काळ्या धुराच्या स्वरूपात प्रदूषण होते आणि म्हणून याचं उत्तर आहे त्या हवेचे प्रदूषण करीत नाहीत म्हणून सायकली या चांगल्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. वर्तमान काळ व भूतकाळातील सर्वात मोठे सजीव प्राणी. तर याचं उत्तर अर्थातच आहे ब्ल्यू व्हेल व डायनासोर. कारण ब्ल्यू व्हेल व डायनासोर हे सजीव प्राणी हे सर्वात मोठे आहेत. ब्ल्यू व्हेल महाकाय सस्तनी प्राणी जलचर आहे, तर डायनासोर हा महाकाय भूचर आहे म्हणजेच होते. पण या दोघांच्याही शरीराची वजने ही काही टन असतात आणि म्हणून याचं उत्तर आहे ब्ल्यू व्हेल व डायनासोर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोण पाने, किडे, सरडे आणि फळे खातात? तर याचं उत्तर म्हणजे याचे पर्याय डायनासोर, ब्ल्यू व्हेल, शहामृग आणि आफ्रिकन हत्ती. तर याचं उत्तर असं येईल शहामृग. कारण डायनासोरपैकी बहुतेक सर्व हे शाकाहारी होते. ब्ल्यू व्हेल मांसाहारी आहे, तर आफ्रिकन हत्ती सुद्धा शाकाहारी आहे, परंतु शहामृग हा जो आहे तो सर्वहारी आहे. यानंतर आपण पुढचा एक प्रश्न पाहूयात. एक मोटार 2 तासात 60 किमी प्रवास करते, तर तिचा ताशी वेग किती? यामध्ये आपल्याला याचं थोडक्यात स्पष्टीकरण असं की ती मोटार आहे ती 2 तासात 60 किमी अंतर पार करते, म्हणजेच प्रत्येक तासात 30 किमी अंतर पार पडेल आणि म्हणून या मोटारीचा वेग जो आहे तो ताशी 30 किलोमीटर असा आहे. म्हणून याचं उत्तर आहे ताशी 30 किलोमीटर. यानंतर प्रश्न क्रमांक 32. प्रश्न पहा. 4 विद्यार्थ्यांनी सारख्या प्रमाणातील पाणी सारख्याच परीक्षा नळ्यांमध्ये उकळले. पुढे उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या परीक्षा नळ्या वेगवेगळ्या तापमान क्षेत्रात म्हणजे जी ज्योत आहे तिथे ठेवल्या आहेत. तर विद्यार्थी ए नी ठेवलेली आहे सर्वात बाहेरील भाग,
विद्यार्थी बी आहे तो मधला भाग, विद्यार्थी सी त्यांनी ठेवलेला आहे सर्वात आतील भाग, तर विद्यार्थी डी मध्यभाग व सर्वात आतील भाग यांच्यामध्ये. तर याचं उत्तर येईल विद्यार्थी डी, कारण विद्यार्थी डी ने मध्यभाग व सर्वात आतील भाग, कारण त्या ठिकाणी जी ज्योत असते त्या ज्योतीचं तापमान हे सगळ्यात जास्त असतं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल की विद्यार्थी डी, कारण त्याच्या परीक्षा नळीमधलं पाणी आहे ते सगळ्यात प्रथम उकळेल, कारण त्याला उष्णता जास्त मिळेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. एका शेतकऱ्याला गुलाबाची शेती करावयाची आहे, त्यासाठी त्याने पुनरुत्पादनाची कोणती पद्धत वापरावी? तर याचं उत्तर आपण थोडंसं स्पष्टीकरण पाहूयात. गुलाबाच्या शेतीसाठी बियांचा वापर होत नाही, पण गुलाबाच्या खोडाला पुनरुत्पादनाची नैसर्गिक शक्ती प्राप्त आहे. त्यामुळे त्याचे एखादे खोड जमिनीत खोचल्यास त्याला मुळे सुटून ते खोड नवीन वनस्पती म्हणून जगू शकते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे शाखीय पद्धती. प्रश्न क्रमांक 34. शाळेच्या आवारात एक झाड आहे. शरद ऋतूमध्ये त्याची पाने गळतात आणि या पानांची विल्हेवाट लावण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता? इथं 4 पर्याय आहेत पहा. शाळा परिसराच्या बाहेर पाने जाळणे, पाने जवळच्या असलेल्या पाण्यामध्ये फेकणे, कंपोस्ट खत बनवण्यासाठी पाने एका खड्ड्यामध्ये टाकणे आणि शाळे परिसरात पाने पसरू देणे. तर याचं अचूक उत्तर आहे कंपोस्ट खत बनवण्यासाठी पाने एका खड्ड्यामध्ये टाकणे, कारण उरलेले 3ही पर्यायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ शकतं, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे कंपोस्ट खत बनवण्यासाठी पाने एका खड्ड्यामध्ये टाकणे. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. बघा, सोबतच्या आकृतीत दर्शविल्याप्रमाणे एक अपरावर्तित किरणाद्वारे प्रकाश किरण आरशावर पडला, बरोबर? आणि त्यांनी असं विचारलंय तर त्याचा परावर्तित किरण खालीलपैकी कोणता असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच किरण बी, कारण नियमित परावर्तनामध्ये आपतन कोन व परावर्तन कोन हे एकरूप असतात, म्हणून याचं उत्तर आहे किरण बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. खालील 2 तक्ते प्राण्यांचे 2 श्रेणीमध्ये वर्गीकरण दर्शवते. गट जो पहिला आहे त्याच्यामध्ये आहेत हरिण, हत्ती आणि गाय, तर दुसरा जो गट आहे त्याच्यामध्ये आहे मगर, कोळी आणि सिंह. तर याच्यामध्ये कोणता पर्याय हे प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर पहिला आहे याच्यामध्ये श्वसनासाठीचे इंद्रिय, दुसरा पुनरुत्पादनाच्या पद्धती, त्यांचे खाद्यपदार्थ आणि त्यांच्या झोपण्याच्या पद्धती. तर पहिला, दुसरा आणि चौथा हा पर्याय याच्यामध्ये फरक करू शकणार नाही आपण, परंतु यांच्या खाण्याच्या ज्या पद्धती, कारण हरिण, हत्ती आणि गाय हे शाकाहारी प्राणी आहेत, तर दुसऱ्या गटामधले जे प्राणी आहेत ते शाकाहारी नाहीत, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे त्यांचे खाद्यपदार्थ. प्रश्न क्रमांक 37. या प्रश्न क्रमांक 37 मध्ये एक आकृती दाखवली आहे बघा. आकृती 1. व्हिनेगर असलेल्या बाटलीच्या तोंडाशी सोडियम कार्बोनेटने भरलेला फुगा लावलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये व्हिनेगरमध्ये सोडियम कार्बोनेट मिसळल्यामुळे फुगा फुगलेला आहे. आता याच्यामध्ये फुगा फुगण्याचे कारण काय आहे? तर 4 पर्याय दिलेले आहेत पहा. पहिला आहे रासायनिक अभिक्रियेमुळे पाणी बाहेर आले, परंतु आपल्याला आकृतीमध्ये तसं काही दिसत नाहीये. दुसरा पर्याय आहे बाटलीतील हवा फुग्यात भरली गेली. प्रश्न क्रमांक 42. समोर तुम्हाला 2 याद्या दिसत आहेत पहा. यादी 1 हवा आणि समुद्राचे पाणी, तर यादी 2 साखर आणि मीठ. वरील याद्यांचे वर्गीकरण कसे केले आहे? यादी 1 मध्ये संयुगे आहेत तर 2 मध्ये मिश्रणे आहेत. यादी 1 मध्ये मिश्रणे आहेत तर 2 मध्ये संयुगे आहेत. तर तिसरा पर्याय आहे दोन्ही संयुगे आहेत, तर चौथा पर्याय आहे दोन्ही मिश्रणे आहेत. जर आपण यादी पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला एक बाब लक्षात घ्यावी लागेल.
हवा आणि समुद्राचे पाणी हे मिश्रणे आहेत, तर साखर आणि मीठ ही संयुगे आहेत. त्यामुळे 42 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यादी 1 मध्ये मिश्रणे तर 2 मध्ये संयुगे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 43. छोटी आग त्यावर ब्लँकेट टाकून विझवता येते, हे कसे घडते? तर याचे 4 पर्याय आहेत. तापमान कमी करून, आगीच्या ज्वाला कमी करून, जळणारा पदार्थ शोषून घेऊन आणि आगीजवळ पोहोचण्यापासून ऑक्सिजनला रोखून. तर याचं अचूक उत्तर आहे आगीजवळ पोहोचण्यापासून ऑक्सिजनला रोखून. त्यामुळे जे ब्लँकेट हे ऑक्सिजन पोहोचण्याला अटकाव करतं आणि ती आग ही कंट्रोलमध्ये येते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. तुमच्या मैत्रिणीला खडकांवर चढायचे आहे. सुरक्षित चढाईसाठी दोरी निवडण्यासाठी तिला तुमची मदत हवी आहे. खालीलपैकी कोणती दोरी तिला सुचवाल? याचे एकूण 4 पर्याय आहेत. 1 सुती, दुसरी नायलॉन, तिसरी रेशीम आणि चौथी लोकरी. या ठिकाणी खडकांवर चढण्यासाठी सर्व बाबतीत सुयोग्य अशी दोरी म्हणजे सुती दोरी आणि त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 सुती. प्रश्न क्रमांक 45. खालील आकृतीचे निरीक्षण करा. शुक्राणू अधिक बीजांड आणि शुक्राणू अधिक बीज असे 2 प्रकारचे इथे दिलेले आहेत. एक्स गुणसूत्र आणि एक्स गुणसूत्र आणि वाय गुणसूत्र आणि एक्स गुणसूत्र. तर इथं असं विचारलंय की मूल 1 व मूल 2 यांचे लिंग काय असेल? तर दोन्ही पुरुष जातीचे असतील, दोन्ही स्त्री जातीचे असतील, तर मूल 1 स्त्री जातीचे व मूल 2 हे पुरुष जातीचे असेल. तर आपल्याला हे माहीत असावे की जेव्हा एक्स आणि एक्स गुणसूत्र एकत्र येतं तेव्हा मुलगी आणि एक्स आणि वाय तेव्हा पुरुष जातीचे मूल जन्माला येते. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. मूल 1 स्त्री जातीचे तर मूल 2 हे पुरुष जातीचे असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये विज्ञान विषयातील काही प्रश्नांची चर्चा केली. आपण इथेच थांबूयात. भेटूयात नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना या सर्वेक्षणासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.